दासी आठवावा हरी मग तो होऊनी देसीन आडगाले सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने मग तो होऊनी देसीन आडगाले सुदर्शन तुका मने प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊनी देसीन आडगाली सुदर्शन विडल मुंडरीकाय दातून मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरिती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भक्ताचं कर्तव्य आणि देवाची जबाबदारी सांगतात विडल परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञातील आज तिसऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ बोरीस कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार शिष्टीमाले मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकारी व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचक्रोश अन्नदाते सौजन्यदाते व्यासपीचालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक झाले सगळ्याला धन्यवाद शेवला प्रारंभ विठ्ठल या नाम यज्ञाला संपूर्ण गावचं सहकार्य आहे गावातील महिला मंडळांचं विशेष योगदान गावातल्या तरुण पिढीचं विशेष योगदान गावातील सर्व भजनी मंडळे असतील वारकरी मंडळे असतील आपल्या सर्वांचं आराध्य दैवत सती अहिल्या देवींच्या पवित्र दरबारामध्ये हा सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप विडल नाम यज्ञासाठी ज्यांचं विशेष सहकार्य आहे विशेष योगदान आहे असं आपल्या गावचं भूषण महाराष्ट्राचे राजकारणातील एक वजनदार व्यक्तिमत्व आदरणीय आमचे दादासाहेब सुभाषराव शिवाजीराव देवरे साहेबांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे आपल्या मातीविषयी आपल्या माणसाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष आवड आहे असे आदरणीय आमचे दादासाहेबजी त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे त्यांचा संपूर्णच परिवार असेल त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व या नामयज्ञातील संयोजक मंडळी या अहिल्या देवींच्या असणाऱ्या देवस्थान ट्रस्टचे संस्थापक आदरणीय बाबा वैकुंठवासी बापूसाहेब शिवाजीराव देवरे आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाला हे गोड स्वरूप प्राप्त झालेलं आहे या निमित्ताने उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग वादक मृदुंग सम्राट यज्ञेश महाराज आळंदीकर त्यांची विशेष उपस्थिती आहे गोड मृदुंग वाजवतात त्यांना साथ करण्यासाठी बाबांचं काय
सावता महाराज नामवंत मृदुंग सम्राट आमचे सावता महाराज त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती त्यांनाही मनापासून धन्यवाद सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे परमार्थस्ने मिलिंद महाराज त्यांची विशेष उपस्थिती त्यांनाही मनापासून धन्यवाद सुरुवातीला ज्यांनी चाल गायली असे आमचे परमार्थस्ने आमचे चुलत भाऊ नेहमी सावलीसारखे माझे सोबत असणारे भजन सम्राट आमचे प्रवीण महाराज पठाडे त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो त्यांना सुंदर सोबत चालीची ज्यांनी साथ केली नामवंत गायनाचार्य भजन सम्राट रवींद्र महाराज त्यांची उपस्थिती दोन्हीकडे दोन चौपदार बी मस्त आहेत अगदी द्रोणाचार्य भीष्माचार्य हार्मोनी वादक असतील विनेकरी असतील सगळे परिसरातील टाळकरी मंडळी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साऊंड सिस्टीम अगदी गोड आवाज आहे सिस्टीमवाल्या दादांसाठी तर टाळ्या वाजवा सगळ्यांनी कारण अशी सिस्टीम भेटली तर आम्हाला प्रवासाचा काही सीन वाटत नाही अगदी गोड आवाज दिला तुम्हालाही मनापासून धन्यवाद तुमच्या एका मशीनच्या देवाने 50 मशीन करावीच माझी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना तुम्हालाही मनापासून धन्यवाद शूटिंगवाले मोबाईलवाले कॅमेरावाले सगळ्यांचे आभार सेवेला प्रारंभ विठ्ठल ज्यांनी संपर्क साधला असे आमचे परमार्थ स्नेही डॉक्टर पाटील काय त्यांचं नाव बेम पाटील का हा खूप दिवसापासून ते संपर्कामध्ये होते साहेबांच्या वतीनं गावातील तरुण मंडळींचे सगळ्यांचा संपर्क झाला सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही जेवढ्यांची नावं घेतली किंवा आली तेवढी सगळी देव आणि ज्यांची नावं राहते ती महादेव म्हणजे ते ह्यांचे बी देव ही सांगतो ज्ञानदेव तुम्ही आहे ब्रह्मदेव चांगल्या कामाला वाकडे चालते ते चांग देऊन चांगल्याला चांगलंच म्हणते ते नामदेव विठ्ठल चार चरणाचा आहे भक्ताचं कर्तव्य देवाची जबाबदारी दोन गोष्टीचं चिंतन आहे संकट आल्यानंतर भक्तांनी काय करायचं हे कर्तव्य झालं आणि भक्तांनी दावा केल्यानंतर देव कसा धावून जातो ही देवाची जबाबदारी झाली विडल सांगतात अभंगाची मीमांसा अभंगाचा सारांश असा आहे पडता जड भारी दासी आठवावा हरी संकट आल्याच नंतर अटीतटीचा प्रसंग आल्याच नंतर भक्तांनी नेमकं काय करायचं काहीच करायचं नाही दासी आठवावा हरी दासानं सेवकानं हरी भक्तानं वैष्णवानं फक्त हरीचा दावा करायचा मग हरी काय करतो मग तो होऊन दे सीन आडगाली सुदर्शन भगवंत आपल्या भक्ताला सीन होऊ देत नाही सीन न होऊ देण्यासाठी भक्ताने काय करायचं नामाच्या चिंतने नामाचं चिंतन करायचं होईल काय 12 वाटा पळती विघ्ने 12 वाटाने विघ्न पळून जाणार त्यासाठी निष्ठा महत्वाची तुका मने प्राण करा देवाशी अर्पण असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ विडल शब्दाचं चिंतन असे संकट आल्याच नंतर काय करायचं पहिला प्रश्न तुमच्या पुढे असा निर्माण करतो भक्तावर संकट मनाने येतं का लोक आणतात काय आपला अभ्यास काय संकट मनाने कसं लोक आणतात माऊलीची झोळी मनाने फाटली नाही लोकांनी फाडली आणि गाथा मनाने पाण्यात जाऊन उडी हाणली नाही गाथ्याने लोकांनी टाकला संकट येत असतं त्याच्या पुढचं शंका चांगलं जगतो त्याच्या आवाज बदल झाला मग अशा तसंच राहू द्या मॉनिटर थोडं त्याला जास्त संकट आहे विडल त्रास होणार डुप्लिकेट करा राम राम म्हणजे ही सिस्टीमच अशी बरं का जुनी म्हातारे कोतारे गप्पा हाणे बसले त्यांचा एक फेमस वाक्य हा माणसं आता बिघडली पूर्वीला माणसं चांगली तू गपरा पूर्वी असलीच होती फक्त त्यांचं व्हायरल होत नव्हतं ह्याची पूर्वी चांगली होती पूर्वी जर माणसं चांगली होती तर माऊलीची जोडी फाडली असते का गाथा पाण्यात टाकला असता का छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का सीतेला अग्निदिव्य द्यावं लागलं असतं का कृष्णाला गावळ्याचं परमाणु लोकांनी हिनवलं असतं का माणसं चांगली होतीच का वा बुरीस माणसं पहिल्यापासून अशीच आहे तीच माणसं आहेत फक्त आडनाव बदलून जन्माला आले क्वालिटी तीच फक्त नावात चेंज झाला नाही तर त्यांनी गुण अजिबात बदलले नाही खऱ्याला त्रास होणार रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक पाहिजेच विठ्ठल संकट येऊ द्या आल्यानंतर हरीचा दावा करायचा हरी काय करतो थपमार हरी काय करतो मागे पुढे उभा राहे जमाडीत राहे
देत नाही. त्यासाठी करायचं काय? दाशी आठवावा हरी. संकट आल्यावर हरीचं चिंतन करायचं. आहे का? संकट कोणावर आलं? 5 पांडव जेवायला बसले आणि जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवीत होती आणि पाणी फिरवण्याला पूर्वी थोडे धार्मिक समजत होते. आता मूर्ख समजतात, येडे म्हणतात ही फेल झाले. म्हणजे जेवढं तुम्ही धर्माला चिकटून राहचाल तेवढे तुम्ही मूर्ख होणार आणि जेवढं तुम्ही धर्म मातीत घालणार तेवढे तुम्ही स्टँडर्ड होणार. शिकता अशी लोकांची गण लावला, चांगलं वागला फेल आणि आई बापाला हाणलं की तेवढी शिंगबाज आहे बरं का. कुठून नियम काढला काय म्हणजे मूर्ख वागला की समाजात सध्या किंमत आहे. धर्म संस्कृतीच्या परंपरेनुसार जेवण करणे म्हणजे फक्त ही टाकी भरायची नाही, तर जेवण करणे म्हणजे यज्ञ. उदर भरणं हे जे जाणे जे यज्ञ कर्म, त्याला जलदेवतेचा मान द्यायचा म्हणून पाणी फिरवायचं. हे त्याचं ओरिजिनल उत्तर आहे. ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं? काय काय माणसं टोचून विचारतात, मग आम्ही उत्तर बी त्यांना तसंच देतो. मला एक जण जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता म्हणलं मग यात येऊ नये म्हणून. काय सांगता? एक म्हणा तुकाराम महाराजांना विमानाला तर विमान कुठं उतरलं? तुझ्या बापाच्या रानात गरुडाला काय जागा लागत होती का? एक मला हरिपाठात नेमकं काय म्हणलं? तुझ्या आज्याचं चरित्र. आता काय सांगता मूर्खांना? 2-4 पुस्तक वाचन आमच्यापासून टूर करायचं. तू आमचा मालक झाला का? तू प्रश्न विचारणार आम्ही उत्तर देणार म्हणजे तू शिक्षक झाला ना, आम्ही तुझे विद्यार्थीत का? तसल्यांची संख्या झाली जास्त डोकं लावणाऱ्यांची. एकदा माझा कीर्तनात विषय झाला. शुद्ध बेजापोटी फळे रसाळ घुमटी, जसं पेरल तसं जुगत. काय चुकलं माझं? त्याला प्रमाण दिलं माऊलीची ओळी. जे क्षेत्री जे पेरे जे ते वाचून आनन उपजे, पाहिजे त्याची देखीचे दर्पण आधारे. आरशाची बघाल तेच दिसेल. जैशा तैशा दावी आरसा, नक्त्या कैसा पालटी. ते म्हणलं महाराज तुमचं चुकलं. अरे म्हणलं झालं काय? म्हणलं पेराल तसं उगवतच नाही. म्हणलं कसं काय? मला शेंगदाणा पेरल्या त्याला टरफल कुठून येतो? भुईमुगाची शेंग माहिती ना, आज शेंगदाणा वर त्याला फोलकट नाही. मी म्हणलं शेंगदाणा आला का ना, डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलूनच द्या ना, उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फोकट नाही. मग चहा प्यायला घरी नाही, त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी म्हणलं मला फक्त चहा ना. त्याने असं कप्पा चहा म्हणा, हा मला फक्त चहा. ते मला चहाच आहे की. मी म्हणलं कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईन? म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल? मला आयो तुमच्या कुठं आधी लाग मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही मी रोज 2 गाव फिरतो म्हणजे मूर्ख आहेत का? हे माणसा कसे सांगू का? आनंद आनंद बसणारे तुम्ही काय आमच्या खेळात नाहीत का? काय बा असं टाळी वगैरे वाजवायचं तर तुमची बी थोडी जबाबदारी आहे ना. का स्टेजवरच्यानेच उक्त घेतलंय आरडायचं. जरा फ्रेश बसा बरं सगळे. जरा बसा, जरा ताट फिट, जरा थोडं हातानं टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम. जरा घरच्या चपात्या जरा जिरवा हे तर जरा टाळ्या वाजून जरा असं तुमच्याकडे बघून आम्हाला बी थोडं सांगू वाटलं पाहिजे. असं जरा फ्रेश बसा सगळे. विठ्ठल वाचाळ बरळ ती बरळ कया कैचा गोपाळ पावे हरे. लोक आनंद तोंडाने बोलणाऱ्यांच्या स्वप्नात सुद्धा देव जात नसतो. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं हे आपलं चिंतन चालू होतं. 5 पांडव जेवायला बसले. जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. संकट आल्यावर काय करायचं हे मला सांगायचंय. पडता जड भारी. धर्मराजानं घास म्हणला मुखात घालणार. द्रौपदी सुभद्रा दोन्ही बी पळतच आल्या. थांबा मालक म्हणले काय झाले? जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची. सुभद्रेचा भाऊ कोण? देव भगवान श्रीकृष्ण. आता ताटाव बसल्या देवाला आणायचं एवढं सोपं आहे का? जिंदगी गेली गंध उगाळता उगाळता सपनात नाही आपल्या. आणि ताटाव बसल्या देवाला आणा. धर्मराज म्हणले असला वेडा हट्ट जमणार नाही, हे शक्य नाही, मी नाही आणू शकत देवाला.
माझा भाव आलाच पाहिजे, कारण ह्यांचं लय भाव प्रेम असतं बचत गटाचं, त्यांचे इतकं भाव प्रेम त्यांचंच. संसार बघा किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं पैसे काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, नक्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना त्याला बिड्या वड्या मिळा ना, तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का तो? हा रांग जाताना सांगत आता खायचं एकाचं गायचं एकाचं, आणि वरून मालकाला साडे दाखवते भावा बिजाला भावाने घेतली, तेव्हा काय म्हणते छान आहे. अरे तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होते, तर ह्याचं जरा चिंतन करीत जा अधून मधून जरा. हे बहिणीचं भाव प्रेम आताच नाही, 700 वर्षापूर्वीच आहे. भावाला रागाला ताटेचा दरवाजा बंद केला तर बहीण पडले दादा. योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, ज्ञानाचा ईश्वर, महाविष्णूचा अवतार. तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या नेतृत्वाला हे ताटीचा दरवाजा बंद करणे हे शोभत नाही. बहिणीवर जर तुमचं खरं प्रेम असेल, ताटीचा दरवाजा उघडा आणि बाहेर या. काय म्हणते मुक्ताबाई? मिथ्या कल्पना मागे सारा बहिणीवर जर तुमचं खरं प्रेम असेल तर ताटीचा दरवाजा उघडा बाहेर या. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. हे बहिणीचं भाव असलेलं प्रेम आहे. बहीण भावाचं प्रेम टिकवा. आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जमलेलं मार्केट आल्यामुळं. बहीण भावा दावाला होते पैसे फेकन मग सईला ये. भाऊ सुद्धा सध्या जेम झाले ते रोडच्या कडेच्या ज्यांच्या जमिनी सरकारचा जिथं पैसा आलाय ना, हा तिथले भाऊ म्हणतात भाऊ परवडला पण बहीण नको रे. बहिणीच्या मनात पाप नसतं पण दाजी आगाव असतो. पैसे माग पैसे माग. दाजींनी जरा नीट राहा. तुमच्या 10-5 रुपयासाठी त्यांच्या रक्ताची नाती तोडू नका. पैसा गवणीविषयी प्रेम टिकवा. विठ्ठल. आणि मग माझा भाऊ पंक्तीला जेवायला आला पाहिजे. धर्मराज म्हणले मला जमणार नाही. थोडा आवाज. धर्मराजाच्या बाजूला अर्जुन बसले होते. मग धर्मराज म्हणले अर्जुना होय रे, तुझा दोस्त आहे तो आणतो का मग? तुझं देवाचं चांगलं जुळतं वाटतंय. तुझी गाडी बी चालू वाटतंय अधून मधून. तो अर्जुनाची रती होय हा सारथी, बक्षी होय प्रीती सुदाम्याची. लाव बरं देवाला फोन लागतोय का? अर्जुनानं मोबाईल केला, देवाला फोन केला. देवाचा मोबाईल कवरी क्षेत्राच्या बाहेर नाही म्हणले. लिंकच लागा ना, व्हिडिओ कॉल व्हायना आणि मेसेज जायना म्हणले. देव रेंज मध्येच नाहीत म्हणले. धर्मराज म्हणले आपली माघार आहे. अर्जुनराव म्हणले आपली माघार आहे. नकुल सदे म्हणले हे हे तुमच्यासारख्याचाच मेळ बसाना ना, आम्हाला खाला फॉर्म भरायला होता. तुमचं तुम्हीच बघा बुवा. त्यांच्या बाजूला एक वाघ बसला होता, त्याचं नाव भीम दादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं. नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. भीम म्हणजे विचित्र माणूस होता. हा तब्येत होती, डोक्यात ते आवड होती, ते कोणाला मोजित नव्हतं. देवाला तरी थोडंफार दबकायचं नाही तर बाकीच्या ना तर दनादन झपकीतच होतं. ती कोणाची गाठ पडली होती आधी जी हारी घालीत नव्हतं, आधी ठोका टाकायचं मग जी हारी घालायचं. काय त्यांचा स्वभाव असतो बघा, भेटल्या कुचकं बोलणार मग चांगलं बोलणार, म्हणजे ती त्यांचा स्वभावच तसा असतो. भीमदादा त्या पॅटर्न मध्ये मोडत होता. ती कोणाला मोजित नव्हता. ताकद बी तशीच होती, रगीलपणा होता, पावर होती. भीमात काय कमी ताकद होती का? हत्तीच्या शेपटाला धरलं, हत्ती जर वर फेकलं तर हत्ती खालीच येत नव्हता. हत्ती जायचा कुठं? सध्या सॅटेलाइट सोडतात का? उपग्रह फेकले हत्ती तिथं जायचा. काय ताकद असेल भीमात? एवढी ताकद का होती? तर आईच्या हातचा एक तरी घास भीम खात होता, मग भीम डेकर देत होता. आईच्या हातचा घास खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं, म्हणून भीमात ताकद होती. या हाताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आताचा भीम आय 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 आय. एक जण भीम जेवायला बसला. जेवता जेवता आईवरच रागावला. आई कळत नाही
इतकी पातळ भाजी तुझ्या हाताला चव नाही, चपात्या जाड केल्या, भात कच्चा ठेवला, वरण पातळ केलं, भाजीला टेस्ट नाही, अजिबात तो स्वयंपाक बनवायचा नाही. म्हणले बाबा आम्ही नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असं आहे वय. आणि मग मस्त आहे की पातळ आहे पण टेस्ट छान आहे. मूर्खा तुला बुटाने हाणला पाहिजे र. आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की लॉकडाऊन. एवढा फरक म्हणल्यावर कशा भी मला ताकते आहेत का आताच्या पोरांना ताकते काय काय चिमणी म्हणे तोंड हे शरीर संवाद सुद्धा पाहिजे माझ्या पावर. शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड काय ताकद होते हनुमंतात, वज्रासारखं शरीर होतं. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करण्यात गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपके होतं आपल्याला येडेवानी करायला. पण हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली.